नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं नशीब आजपासून बदलणार आहे आणि तुम्हाला असलेले ग्रहदोष कमी होऊन स्वामींची कृपा तुमच्यावर बरसणार आहे, तर हो, हे शक्य आहे. फक्त तुम्हाला यासाठी स्वामींची उपासना करायची आहे. आता ती उपासना कशी आणि का करायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर स्वामींच्या उपासनेचे काही खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. बहुतेक वेळा आपण गुरुवार असल्यावरच स्वामींची पूजा करतो, पण स्वामींच्या नित्यसेवेसाठी वेळ, काळ, दिवस अशा कोणत्याही गोष्टी पाहिल्या जात नाही. तुम्ही कोणत्या दिवशी किंवा अगदी दररोज स्वामींची पूजा करू शकता. काही जण म्हणतात अमावस्येच्या दिवशी स्वामींचा संकल्प घेऊन पूजा करू नये, पण असं काही नाहीये. कारण जे साक्षात ब्रह्मांड नायक आहेत, ज्यांच्या अधीन काळ आहे, त्यांची पूजा करण्यासाठी अमावस्या काय आणि ग्रहण काय, स्वामींसाठी सर्व दिवस सारखेच असतात. फक्त मनोभावे त्यांची नित्यसेवा करायला हवी. ती केली तर तुम्हालाही त्याची अनुभूती नक्कीच येईल. स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात आणि अक्कलकोटचा राजा म्हणून त्यांची उपासना भक्तिभावाने केली जाते. स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पहिला उपाय म्हणजे दर गुरुवारी उपवास ठेवून स्वच्छ मनाने आणि शरीराने ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या मंत्रात खूप ताकद आहे. नित्यसेवा करताना या मंत्राचा 1 किंवा 11 किंवा शक्य असतील तितक्या माळांचा जप करावा. या मंत्राचा प्रभाव केवळ मानसिक शांतीसाठी नाही, तर ग्रह दोष निवारण्यासाठीही प्रभावी ठरू शकतो. विशेषतः गुरु आणि राहू या ग्रहांच्या दोषाशी संबंधित दोषासाठी हा मंत्र जप उत्तम ठरेल. स्वामींचा तारक मंत्र सुद्धा खूप शक्तिशाली आहे. तारक मंत्र म्हणताना एका पेल्यात पाणी घेऊन ते स्वामींच्या समोर ठेवावे आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. मंत्र म्हणून झाल्यानंतर हे पाणी पिऊन टाकावे. यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि आपलं आरोग्यही सुधारतं. दुसरा उपाय म्हणजे दर गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ झाल्यावर देवघरातील स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी. यासाठी सर्वात आधी स्वामींची मूर्ती असेल तर ती पंचपाद घेऊन पाण्याने किंवा शक्य असेल तर पंचामृताने तिचा अभिषेक करावा. त्यानंतर मूर्ती पुसून त्याला अष्टगंध लावावा, फूल अर्पण करावी. स्वामींना चाफ्याची फुलं खूप आवडतात. नंतर धूप, दिवा आणि अगरबत्ती लावून स्वामींना नमस्कार करावा. गोडाचा नैवेद्य दाखवावा. नंतर स्वामी समर्थांची आरती म्हणावी. तिसरा उपाय म्हणजे स्वामींचं अमृतानुभव पुस्तक वाचावं. हे पुस्तक म्हणजे केवळ भक्तांच्या चमत्कारिक अनुभवांचं संकलनच नाही, तर स्वामी समर्थांच्या जिवंत कृपेचा पुरावा आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी रात्री एक प्रकरण तरी नक्की वाचावं. हे केवळ वाचन नसून एक दिव्य शक्तीशी झालेलं अंतरंगाचा संवाद असेल. त्यातला अनुभव मनात श्रद्धा जागवतात, अडचणीच्या काळात आधार देतात आणि आपल्याला जाणवतं स्वामी आजही आपल्यासोबतच आहे. चौथा उपाय ज्योतिषशास्त्राशी संबंधित आहे. जर तुमच्या कुंडलीत गुरु, शनी किंवा राहू अशुभ स्थितीत असतील, तर स्वामी समर्थांचा आश्रय ही एक प्रभावी उपाययोजना ठरू शकते. त्यांच्या कृपेने हे ग्रह सौम्य होतात. कारण स्वामी समर्थ हे दत्त अवतार आहे आणि दत्त तत्व ग्रह दोष कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. विशेषतः गुरुवारी आणि शनिवारी स्वामींची प्रार्थना, मंत्र जप आणि आरती केल्याने या अशुभ ग्रहांचा परिणाम कमी होतो आणि जीवनात स्थैर्य, समृद्धी आणि मानसिक शांतता अनुभवता येते. पाचवा उपाय म्हणजे दर गुरुवारी गरजू लोकांना अन्नदान करावं. कारण हे अन्न फक्त पोटासाठी नसून आत्म्याला सुद्धा पोषण देणारं आहे. स्वामी समर्थ भक्तांना उपदेश देताना नेहमी म्हणायचे, जेवढं देता तेवढंच वाढतं. आणि म्हणूनच अन्नदान हे त्यांच्या कृपेसाठी अत्यंत प्रभावी मानलं जातो. त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा तुमचं कर्म सुधारू शकते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.